पेरणीच्या तोंडावर बैलजोडी म्हणजे शेतकऱ्याचा सर्वात मोठा आधार असतो। मात्र हाच आधार अचानक त्याच्यापासून दूर गेला तर लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कोराळे येथील एका शेतकऱ्याची हीच व्यथा आहे। राम बिराजदार यांनी शेतीसाठी बाजारातून बैलजोडी खरेदी केली होती। ही बैलजोडी घेऊन ते आपल्या गावाकडे परतत असताना काही अतिउत्साही गोरक्षकांनी बैल कत्तलीसाठी नेले जात असल्याच्या संशयावरून त्यांना अडवलं आणि त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जाण्यात आलं। दरम्यान पोलिसांनीही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि बैल गोशाळेमध्ये रवाना केले। दरम्यान शेतीच्या कामासाठी आणलेले बैल दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आल्याचा गंभीर आरोप या शेतकऱ्याने केलेला आहे। निलंग्यापाशी बैल धरल्यानंतर मी म्हंटलो त्यांना दाखला दावलो, सगळे दावलो, शेतकऱ्याचे बैल आहेत आणि आमचे का बैल धरला, खटकाचे बैल चालल्यात त्यांचे बैल धरा म्हटलं तरी त्यांनी ऐकले नाहीत। तरी मला धरून सनी ठाण्यात आणले, बैल गाडी सगळंच, आणि तुमच्या बैलाला काहीच होऊ देत नाही, तुमचे बैल सोडता आम्ही लगेच ठाण्यात गेल्यावर म्हटले आणि पुन्हा आता दाखल केल्यात, FR फाडल्यात, गोशाळेत बैल पाठवून दिल्यात। ट्रॅक्टरनं पेरला मी, आता थोडं शेत पेरला होता, अजून पेरायचं आहे, त्यांनी बैल द्यायला तयार नाहीत मला। ते कोर्टातर्फे निकाल लागल ते बघ कोर्टानं असं तसं म्हणलं, तिने आता टाळाटाळी करल्यात मला। तुम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो का? पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही तुमच्या कागदपत्राची पूर्तता केली का? केली पोलीस स्टेशन मध्ये गेलो, कागदपत्राची पूर्तता केलो, सगळं पोलिसाला दावलो, सगळ्याला दावलो, बरोबर आहे म्हणले सगळे, परंतु बैल सोडायचे विचार करा। बैल 1,00,000 रुपयाला खरेदी केलो तिथून, पुन्हा आता मला पेरायला आणि 50-50 हजार रुपये लागणार आहेत। मग आता मला बैल पडले केडीला आता, आणि एकतर हे करावं लागेल, मला आता वकील ठेवावं लागणार, त्या वकिलाला देणार, मग मला हे कोण्या भावात पडलंय, कसं करायचंय? आता काय मागणी असेल तुमची? आता काय करणार आहेत, काय काही कळायला तयार नाही मला। कोर्ट, वकील, पोलीस स्टेशन, अमुक तमुक, गोरक्षण, या सगळ्या गोष्टीतून 1-1.5 लाख रुपये खर्च येतो। आणि मग जर समजा 50 हजाराचा बैल 1-1.5 लाख रुपये खर्च करून वापस घ्यायचं असेल तर शेतकऱ्याला कसं परवडत? आणि त्याच्यामुळे पोलिसांनी आणि गोरक्षकांनी या गोष्टीची शहानिशा करणं गरजेचं आहे की खरं काय आणि खोटं काय, आणि त्याच्यानंतरच ते गुन्हे दाखल झाले तर ठीक आहे। परंतु जर आता इथून पुढे अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यावर गुन्हे दाखल होत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना गपचूप बसणार नाही। आणि या संदर्भामध्ये सविस्तर बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे आपल्यासोबत आहेत। वैभव, काही अतिउत्साही गोरक्षकांमुळे या शेतकऱ्याला भुर्दंड सहन करावा लागलेला, त्यामुळे या प्रकरणामध्ये नेमकी कारवाई कधी केली जाते हाच खरा प्रश्न आता विचारला जातोय। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे अतिशय धक्कादायक प्रकार जे आहे ते आता निलंगा तालुक्यामध्ये जे आहे ते समोर आलेलं आहे। शेतकऱ्यांनी जे बैल खरेदी केले होते ते त्याच्या घराकडे जात असताना काही तरुणांनी ते बैल अडवले आणि मी गोरक्षक आहे असं सांगून त्यांना थेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं। तर शेतकरी त्यांना सांगत होता की माझ्याकडे कागदपत्र आहेत बाबा, कागदपत्र बघ, मी शेतकरी आहे आणि मी खूप कष्टातून जे आहे ते बैल खरेदी केलेत, पण त्यांनी ऐकलं नाही। शेतकऱ्याला सांगण्यात आलं की बाबा आम्ही तुमच्यावर कसलीही कारवाई करणार नाही, फक्त तुम्ही पोलीस स्टेशनपर्यंत चला। पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर जे आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जे आहे ते आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि थेट त्याच्यावर जे आरोप आहेत ते कत्तलखान्यासाठी बैल नेत असल्याचा आरोप यांनी केलेला आहे। त्यामुळे जे आहे ते खळबळ उडालेले आहे। शेतकऱ्यांपुढे आता एक मोठा प्रश्न उभा टाकलेला आहे की एखादा बैल किंवा एखादं जनावर खरेदी करून घराकडे कसं न्यायचं? पूर्वी आपण जर पाहिलं तर पूर्वी एखाद्या बाजारातून जनावर खरेदी केल्यानंतर ते चालत घेऊन जायचे, एकाच जागेतून दुसऱ्या जागेत जाण्यासाठी 2 ते 3 दिवस ते शेतकऱ्यांना लागत होते। मग ही वेळ परत आणायची का, असा प्रश्न सुद्धा जे आहे ते शेतकरी उपस्थित करतायत। त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकार जे आहेत ते समोर येतात। गोरक्षकाच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास दिला जातोय असा आरोप सुद्धा जे आहे ते आता होत आहेत। आपण जर पाहिलं तर एक सरकारकडनं शासनाकडनं जे आहे ते एक नियमावली तयार करणं गरजेचं आहे की एखादी बैलाची जर वाहतूक होत असेल तर ती वाहतूक नेमकी कत्तलखान्याला चालली आहे का ते शेतकऱ्याचे बैल आहेत याची सुद्धा जे आहे ते आता पडताळणी करणं गरजेचं आहे। नक्कीच वैभव, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर लातूरमधील राम बिराजदार यांनी हे 2 बैल खरेदी केलेले होते, मात्र काही अतिउत्साही गोरक्षकांनी त्यांना घरी जात असताना रस्त्यामध्येच अडवलं आणि त्यांचे बैल आपल्या ताब्यामध्ये घेतले।
राम बिराजदार हे त्या गोरक्षकांना आपल्याकडे रिसीट आहे हे वारंवार सांगत असतानाही काही ऐकून न घेता त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी राम बिराजदार यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे. आपली कोणतीही गोष्ट ऐकून न घेता आपले बैल ताब्यात घेण्यात आले आणि आता ते आपल्याला परत दिले जात नाहीये. ते बैल परस्पर विकले गेले असतील असा संशय देखील त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे या संदर्भात प्रशासनानं लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि आपल्याला आपली बैलजोडी परत करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. शेतीची कामं खोळंबलेली आहेत आणि ही कामं पूर्ण करण्यासाठी आपल्याला बैलजोडीची गरज आहे असं देखील त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलेलं आहे. तर त्यांच्याकडनं ही मागणी केली जाते की प्रशासनानं मदत करून आपल्याला आपली बैलजोडी परत करावी. राम बिराजदार यांनी शेतीसाठी बाजारामधून बैलजोडी खरेदी केलेली होती. ही बैलजोडी घेऊन ते आपल्या गावाकडे परतत असतानाच काही अतिउत्साही गोरक्षकांनी बैल कत्तलीसाठी नेले जात असल्याचं संशयावरून त्यांना अडवलं होतं. आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत. शेतकरी नेते अजित नवले आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजितजी, लातूरमधून खरं तर एक संतापजनक हा प्रकार म्हणावा लागेल. आधीच शेतकरी हा आर्थिक संकटामध्ये अडकलेला आहे. कसं बसं कष्ट करून त्याने पैसे कमवून एक बैलजोडी खरेदी केली आणि काही गोरक्षकांनी त्यांना अडवलं, त्यांचे बैल ताब्यामध्ये घेतले. त्यांच्याकडे रिसीट असतानाही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला आणि त्यांचे बैल घेऊन ते गोशाळेमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? गायी आणि गोवंशाचं खरं रक्षण जर कोण केलं असेल तर ते शेतकरी आहेत. हे तथाकथित असणारे गोरक्षक यांच्या घरी यांनी किती गाया पाळल्यात हे खरं तर तपासायला पाहिजे. हा सगळा पैसे कमवण्याचा आणि 2 नंबरवर आपली पोटं भरण्याचा उद्योग या सबंध महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या गोरक्षकांच्या नावाने सुरू आहे. शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या संताप देणाऱ्यांचा बंदोबस्त हा सरकारने केला पाहिजे. तो जर केला नाही तर मग किसान सभेसारख्या संघटनांना रस्त्यावर उतरावं लागेल. शेतकऱ्यांना खरीपाच्या हंगामाच्या वेळी अशा प्रकारे त्रास दिला जर गेला आणि त्याचं शेतीचं त्यामुळे जर काही नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची हा प्रश्न या संदर्भात येतो. परवाच आपण सगळ्यांनी बैल नाही म्हणून स्वतःच्या पत्नीला अवताला एका शेतकऱ्यांनी झुकलेलं पाहिलं असताना दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे गोरक्षक बैलांना ताब्यात घेत असतील तर सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का हा प्रश्न दुर्दैवानं विचारण्याची वेळ येऊ शकते. मला वाटतं सरकारने याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. नक्कीच अजितजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर याच प्रकरणामध्ये आता सरकारनं लवकरात लवकर लक्ष दिलं पाहिजे आणि कारवाई करायला हवी अशी मागणी केली जाते. हा केवळ एक प्रकार नाहीये तर लातूरमध्ये असे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. कथित गोरक्षकांकडून शेतकऱ्यांचे बैल ताब्यात घेतले जातात आणि ते परस्पर विकले जातात का असा संशय देखील आता व्यक्त केला जातो. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं असेल, लवकरात लवकर लक्ष घालावं आणि त्वरित कारवाई करावी आणि या शेतकऱ्याला मदत करावी अशीच मागणी आता जोर धरू लागली आहे.